विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। बघा, ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय होतो, प्रसंग येतो, त्या त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी पोहोचतात। आता एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी का गेले, कशासाठी गेले, अशा पद्धतीचे विरोधक टीका करतायत। अतिरेक्यांनी जो भ्याड हल्ला केलेला आहे, एखाद्या वैऱ्यावरही असा प्रसंग येऊ नये असा प्रसंग आलेला आहे। 27 जण मृत्युमुखी पडलेले आहेत, त्यातले 6 जण महाराष्ट्रातले आहेत आणि अनेक जण जखमी आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्रातील शेकडो पर्यटक त्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत आणि ते घाबरलेल्या अवस्थेत आहेत। त्यांना धीर देणं हे फार महत्त्वाचं आहे। येण्या जाण्याची अद्याप व्यवस्था नाहीये आणि त्याकरता रात्रीच आमची एक टीम शिवसेनेची, आमचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सीईओ सहाय्यक अभिजित दरेकर आणि आमचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। महाराष्ट्रातील सर्व पर्यटकांना धीर देत आहेत, त्यांची व्यवस्था पाहत आहेत। त्या ठिकाणी आम्ही आज रात्री 12च्या सुमारास 80 प्रवासी घेऊन एक विमान निघणार आहे। उद्या दुपारी जवळजवळ 180-189 प्रवाशांची व्यवस्था, विमानाची अरेंजमेंट आम्ही केलेली आहे। जवळजवळ 350 प्रवासी महाराष्ट्रातील पर्यटक शिवसेनेच्या वतीने आम्ही महाराष्ट्रात घेऊन येतोय। ज्येष्ठ नागरिक आहेत, लहान मुलं आहेत, घाबरलेली आहेत। प्राधान्याने त्या सर्व पर्यटकांना आम्ही घेऊन येतोय। अहो, नरेंद्र मोदी साहेब सुद्धा परदेश दौरा सोडून पुन्हा आले। अमित शाह साहेब काश्मीरमध्ये पोहोचले आणि स्वतःला एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करताय। हे मर्सिडीज वाले परदेशात आहे, मराठी माणसांचा नेहमी पुळका आल्यासारखा स्वतःचाच बोंबलत फिरत असतात। मराठी अस्मितेचे नेते स्वतःला समजतात। काय केलं यांनी? आले परदेश दौरा सोडून फक्त टीका करणं या मर्सिडीज वाल्यांना, याशिवाय दुसरं काय? जवळजवळ 350च्या वरती पर्यटक महाराष्ट्रातले जे अडकलेले आहेत त्यांना शिवसेना घेऊन येते। राज्य सरकार सुद्धा सर्व परिस्थितीवरती नियंत्रण ठेवू नये त्या सुद्धा त्या व्यवस्था करतायत आणि हे लोक टीका करतायत। अहो, आपण विचारपूस तरी केली का त्या पर्यटकांची? केवळ मराठीचा पुळका आणल्यासारखे वागत असता। बघा, कठीण समय ज्यावेळी येतो ना, त्यावेळी लाडका भाऊच कामाला येतो। हे पुन्हा एकदा महाराष्ट्राने सिद्ध केलेलं आहे। तुम्ही टीका करा, टीका टिप्पणी करा, पण काहीतरी स्वतः करा आणि त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करा। ते संजय राऊत सकाळी भुंकतात, त्या पद्धतीने गांजा लावून भुंकतात, त्या पद्धतीने आजही भुंकलेले आहेत। केवढा मोठा प्रसंग देशावर ओढवलेला आहे। एखाद्या वैऱ्यावरही असा प्रसंग येऊ नये असा प्रसंग घडलेला आहे। आडनाव विचारून त्या ठिकाणी लोकांना मारलंय, हिंदूंना निवडून मारलंय आणि हे त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त न करता अमित शहांवर टीका करतायत, नरेंद्र मोदींवर टीका करतायत, एकनाथ शिंदेवर टीका करतायत। अरे, अमित शहा यांनी डेअरिंग दाखवली, धीर दाखवला आणि काश्मीरमध्ये पोहोचले। तुम्ही काय केलं? केला फोन, एखादा पर्यटक अडकलाय, त्या ठिकाणी जखमी झालाय, त्याचं काय? सगळे महाराष्ट्रातील मृत्यू पावलेले तर 6 जण आहेत, परंतु शेकडो लोक त्या ठिकाणी घाबरलेल्या अवस्थेत आहेत। कित्येक जण जखमी आहेत। साधी विचारपूस केली का हो?
ज्याप्रमाणे गरळ ओकली जाते, दारू पिऊन माणूस ओकतो, त्याच पद्धतीने संजय राऊत आपण जे ओकण्याचं काम जे करताय ना, याचा निषेध महाराष्ट्रातील नव्हेच संपूर्ण हिंदुस्थानातील नागरिक तुमचा या अशा पद्धतीच्या आपल्या वागण्याचा निषेध करीत आहे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.